नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील कात्रज कोंढवा रोड या ठिकाणी विभूषण देवकुळे आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। जनावरांवर प्रेम करणारे आपण अनेक लोक पाहिले असेल, त्यातीलच एक कुटुंब आहे। पपिन्स नावाचा जो कुत्रा आहे, त्यांनी त्याचा लहानपणापासून त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळ केला, म्हणजे घरातला एक मेंबर त्यांचा असल्यासारखा त्याचा सांभाळ केला आणि तो आज गेल्यामुळे आज परिवारावर दुःखाचं सावट या ठिकाणी आलेल्या आपल्याबरोबर विभूषण भाऊ आहेत। काय भाऊ, काय बोलला आजच्या प्रसंगी आपल्याला आणि कशा पद्धतीने काय अनुभव आला आपल्याला ते सांगा। रविवार दिनांक 7/4/2024 रोजी आमचा अतिशय प्रामाणिक गरीब स्वभावाचा पपिन्स हा डॉग याचा मृत्यू झाला। तो गेल्यामुळे आमचे संपूर्ण कुटुंब दुःखात आहे। आज दिनांक मंगळवार 9/4/2024 रोजी त्याचा तिसरीचा कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरवले। आज गुढीपाडवा साजरा न करता त्याला नेहमी लागणारे खाण्याचे पदार्थ त्याच्या फोटोच्या प्रतिमेजवळ ठेवून त्याला भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण आमचं संपूर्ण कुटुंब करीत आहे। आम्ही ज्यावेळेस संध्याकाळी ऑफिसवरून घरी यायचो तर तो आमची वाट बघायचा की मला काहीतरी आणतात खायला म्हणून, आणि जो त्यावेळेस आम्ही दार खोलल्याच्या नंतर इतका पायात करायचा ना की त्याला जोपर्यंत आम्ही खायला ठेवत नाही तोपर्यंत तो काही शांत बसत नव्हता। असं आम्हाला आता रोजचं जाणवतं की तो घरात नसल्यामुळे की आज दुःख एवढं झालेलं आहे की ते प्रमाणात न सांगण्याच्या बाहेर आमच्या कुटुंबाला दुःख झाले। आमची मुलं तर सतत रडतातच ती गेल्यामुळे, मुलगीसुद्धा रडती, पण आता काय करणार, ते आता निसर्गाचे हे देण असल्यामुळे त्यांना त्याच्या ते गेलं नाही, आता त्याचा मृत्यू झालेला आहे आता त्याला आम्ही तर दुःखातच आहोत। आता आमच्या मुलांना पण दुःखातच आहेत। आता पुढे बघू, आता आम्ही घरून घेतो त्यामुळे आम्ही साजरा करण्याचा दिवस ठरवला त्याचा याचा। तुमच्या घरामध्ये त्याचा कधी प्रवेश कसा आणलं तुम्ही त्याला? तो एक लहान होता, त्याला एक 12 वर्ष त्याला झाले होते त्याला आणून, आणि तो एकदम म्हणजे कुटुंबाचा एक मोठा घटक, आमच्यापेक्षा लहान मुलापेक्षा मोठा घटकच होता तो आमच्याकडे। कारण मुलं तर त्याला नेहमी मुलं तर त्याला सारखे घेऊन जायचे, फिरवून आणायचे। तो त्यांना कधी म्हणजे त्यांच्या इतका जिव्हाळा होता, तो कधी म्हणजे त्यांच्याच अंगावर कधी गेला नाही, कधी बोलला म्हणजे फिरक नाही, एवढा त्यांच्याशी प्रेमळ मनाने वागायचा तो। माझ्यापेक्षा घरच्यांनी त्याला जास्त सांभाळला। मुलीने तर माझा त्याच्यावर खूप जीव लावायची। ती परीक्षेवरून आली की त्याला दवाखान्यात नेलं, त्याला बघणं, त्याला आंघोळ घातणं, त्याला खायला घालणं, हे मुलंच बघायची, जवळजवळ मुलंच सगळं करायचे सगळे हे। त्याला कधी मी घरी आले की तो माझ्याच जवळ बसायचा। मला खूप वाईट वाटते तो गेला म्हणून। आणि त्याने कधीच एकदा आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो तर त्या डॉक्टरकडे तो बघून त्यांच्यावर भुंकत होता, पण त्याला असं झालं की अचानक तो मला चावला, पण त्याच्यानंतर त्याला ते जाणवलं की तो मला चावतोय म्हणून, आणि मग त्याने सोडलं, मग त्याने बघितलं, मग त्यानंतर त्याने त्यांना ट्रीटमेंट वगैरे करू दिली। आणि तो खूप प्रेमळ होता, कोणाला तो म्हणजे भुंकायचा नाही, काही नाही, तो शांत होता एकदम। आणि बाकीच्या कुत्र्यांसारखं त्याचं नव्हतं की काही दिलं तर तो सगळं खात होता, आणि सकाळी नाश्ता, लंच, डिनर सगळं आमच्यासोबतच करायचा, आणि थोडं जरी दिलं तरी तो खातच होता। मग त्याचा स्वभावच वेगळा होता। हो, आणि कोणी दरवाजाला वेगळं आलं ना अनोळख की तो भुंकायचा, आणि घरातले आले की त्याला कळायचं की अरे घरातले आलेत म्हणून तो भुंकत नव्हता। जर अनोळखी आले की तो भुंकायचा, तर त्याला ते कळत होतं की कोणी बाहेरचं आलं आहे की कोणी घरातलं आहे, त्याला सगळं कळत होतं। आणि तो 12 वर्ष ते आमच्यासोबत होता म्हणून जास्त वाईट वाटतं की तो गेला, एवढे लवकर तो जायला नको होता। त्याचा रविवार हा खरंच प्राण्याचा खंडोरायाचा वार असतो, आणि त्या दिवशीच तो गेला। तर तो सकाळी त्याला चक्कर आली आणि तो पडला। त्याच्यानंतर मी त्याला श्वास देण्याचा प्रयत्न केला, माझ्या तोंडाने मी त्याला श्वास दिला, नंतर त्याची मी मालिश केली, पण तो त्याच्यातून काहीच तो सावरला गेलाच नाही, तोंडातून फेस आला आणि तो गेला। मग नंतर मी त्याला 10 वाजता रविवार असल्यामुळे मी महानगरपालिकेला फोन केला। महानगरपालिकेकडून मी त्याचा अंत्यविधी कुठे केला जातो हे विचारल्यानंतर मी त्याला 11-12च्या दरम्यान मी त्याला नायडू हॉस्पिटल येथे त्यांच्या प्राण्यांचं अंत्यविधीचं तिथं मशीन आहे, त्या मशीनमध्ये त्याला नेला तिथं, आणि त्याचा तिथं अंत्यविधी केला। आणि आज तिसरे असल्यामुळं त्याला जे लागतात पदार्थ ते त्याला खायला घालून त्याची आम्ही भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। त्याची जीव लावला की प्राणी माणसापेक्षा पण श्रेष्ठ हा प्राणीच आहे। त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे जिथं प्राणी भटके कुत्रे असतील, फिरणारे कुत्रे असेल, प्रत्येक माणसाने त्या प्राण्यावर जीव लावावा, आणि त्याच्यावर कोणी अन्याय करू नये, तर ते आपल्याला पण त्याचं पुण्य मिळेल। मला हे सांगावं असं वाटतं सगळ्यांना।